चला मी विनंती करेन बाळा आपण या किंवा आयुष आपण या, चांगली गोलंदाजी केली आहे त्यासाठी नक्कीच जे कॅश प्राईज होतं पण नक्कीच कलेक्ट करायचं आणि जे टोटल इनाम आहे ते आपण नक्कीच देणार आहोत आणि प्रत्येकाचे आपण पाहतोय जे करून तुम्ही नक्कीच डिस्ट्रीब्यूट करा. येस जोरदार टाळ्या पाहिजे संपूर्ण टीमसाठी. हार जीत होत असते काही हरकत नाही आहे. वेल प्लेड, चांगला खेळ राहिला संपूर्ण टीम आणि त्यांना भरपूर सारे शुभेच्छा नेक्स्ट मॅच लॉन. सर येस ओ टू मॅच ऑन गोईंग मॅच. एका बाजूला मॅच नंबर 2 आपण पाहतोय फाईट करत अरुष 11 हा संघ दाखवतोय आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दिगी. चला बॉल द्या आपण, विनंती असेल अर्जुन कमिटी. चला येस आपण मॅचकडे वळतो आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण जातोय कॉमेंट बॉक्समध्ये आणि तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेले एक नाव व्हॉइस ऑफ बोरली, मॅजिकल व्हॉइस, ज्यांचा आवाज आणि सातत्याने प्रत्येक प्रेक्षक वाट पाहत असतो. कॉमेंटेटर सार्थक गाणेकर सर, ओ ट्यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद अनुज मोरे सर, ज्यांचा आवाज मागील सामन्यामध्ये आपण ऐकत होता. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, पाहायला मिळत असतो, असे व्हॉइस ऑफ बदलापूर अनुज मोरे सर, धन्यवाद. या ठिकाणी वळतोय सामन्याच्या दिशेने. या ठिकाणी मैदानामध्ये सामना जर आपण पाहिला तर अर्थातच तन्मय 11 दिघी अपक्ष संघ जर आपण पाहिला तर आरुष 11 हा संघ. तन्मय 11 दिघी संघाला या ठिकाणी खुशखबर असणार आहे. ज्या संघासाठी ज्याने टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत ते सोहमजी हातीसकर. जर आपण सामना विजयी झाला तर तन्मय 11 दिघी संघ तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तसेच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानावे ते म्हणजेच महाराष्ट्र राज्य फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख विपुलजी उबारे साहेब यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी मदत या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने या ठिकाणी अगदीच आभार व्यक्त केले जात आहेत. सामन्याकडे आपण या ठिकाणी वळताना सामन्याच्या दिशेने या ठिकाणी आपण वळतोय. अर्थातच एका बाजूला जर आपण पाहिला तर तन्मय 11 दिघी संघ, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिला तर आरुष 11 हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच एक जबरदस्त सामना. एका बाजूला जर आपण पाहिला तर शार्दुल महाडिक आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिला तर गणेश जावकर. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. कमबॅक पाहायला मिळतोय परंतु मैदानामध्ये अजूनही त्या ठिकाणी आरुष 11 संघासाठी धाव येत नाही आहे. चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये शार्दुल महाडिकने आपल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 3 फलंदाज बाद करत 15 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी केली. या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी. ओ हो, जबरदस्त त्या ठिकाणी ब्लॉक लेनचा चेंडू होता परंतु इथे मात्र अपील मात्र उचलून धरली आहे परंतु फेटाळून लावले पंचाने. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शार्दुल महाडिक नावाचं ब्रँड सध्याच्या घडीला तर आपण पाहिला तर इथे मात्र राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित द्वारकानगर भंडारी चषक 2026 मध्ये चर्चेत आहे. दाखवून देत आहेत, सिद्ध करून देत आहेत त्या प्रकारचा खेळाडू आहे. त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. कमालीचा अष्टपैलू खेळाडू सातत्याने या ठिकाणी या संघाची धुरा ज्याच्यावरती आहे. स्वतः कर्णधार सुद्धा आहेत शार्दुल. पुन्हा एकदा तयार. ओहो, पुन्हा एकदा ब्लॉक लेनचा चेंडू परंतु फलंदाज गणेश जावकर बॅक टू द डगआउट. LBW च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय फलंदाज. बघा काय कमालीचा खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एकही धावा मैदानामध्ये संघासाठी आलेली नाही, ती म्हणजेच आरुष 11 संघासाठी. ओके, एक धावा, सॉरी, या ठिकाणी एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती जर आपण पाहिला तर एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. बघता बघता जर आपण पाहिलं तर चेंडू झाले आहेत 4. एक फलंदाज गणेश जावकर स्वतः कर्णधार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. कमालीचा खेळ सामना जर आपण पाहिलं तर निश्चितच कर्णधार विरुद्ध कर्णधार असा पाहायला मिळाला होता परंतु त्याच्यामध्ये त्या लढतीमध्ये या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय
शार्दूल महाडिक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. शार्दूल महाडिक 4 चेंडू 1च धावा या ठिकाणी पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी, कमालीची. ओहो, या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावरून दोन्ही क्षेत्ररक्षक धावतायत. बघता बघता 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावसंख्येत थोडासा अगदीच बदल होताना पाहायला मिळतो. 3 धावा धावफलकावरती चेंडू झाले आहेत. 5 पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे. झेल होईल का? परंतु इथे मात्र झेल सोडलाय. चुकी करतायत क्षेत्ररक्षक, परंतु ही चुकी कुठेतरी महाग ठरू शकते. चुकी करतायत. शेवटच्या चेंडूवरती अगदीच चेंडूला उडवलं होतं. फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे, परंतु या चुकीसाठी इथे मात्र किती किंमत मोजावी लागेल हे येणाऱ्या काळात समजणार आहे. षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झाला. एका षटकाची सांगता झाली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 5 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला, या ठिकाणी टीम मीटिंग नसणार आहे. विनंती असेल या ठिकाणी कोणताही घ्यायचा नाही आहे. विनंती असेल. हॅलो, दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असणार आहे. अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. विनंती असेल, पंचांना विनंती असेल, अधिक वेळ झाला तर त्या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची सूचना मात्र अगोदरच आपण देऊन ठेवायची आहे खेळाडूंना. दुसऱ्या षटकासाठी जर इतका वेळ घेतला तर त्या ठिकाणी चौथ्या षटकासाठी या ठिकाणी मग तुम्हाला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी सर्कल मध्ये घ्यावं लागेल याची नोंद मात्र आपण मग घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओहो, फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद, परंतु इथे मात्र जावं लागतंय फलंदाजाला. बॅक टू द डगआउट. ओहो, फुलटॉस चेंडू होता, परंतु समाचार घेता आला नाही आहे. कमालीचा या ठिकाणी झेल टिपला क्षेत्ररक्षकाने, परंतु संधी आहे या ठिकाणी. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संघासाठी. अर्थातच तन्मय 11 दिघी संघासाठी, ज्या संघाला ज्यानं टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर केले ते आमचे मित्र सोहमजी हत्तीसकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर आपण हा सामना जिंकला तर. न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत करण आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. करण गेले आहेत मैदानामध्ये. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलात तर रोनित पाहायला मिळाले. तर अगदीच पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवरती झेल जरूर सोडला होता, परंतु इथे कमबॅक करताना पाहायला मिळालाय रोनित. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिलं तिथं स्थिरावली आहे. 5च धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोनित. ओहो, हवेमध्ये पुन्हा एकदा उडवलंय, परंतु शार्दूल आहेत खाली. शार्दूल सारख्या खेळाडूने इथे मात्र मैदानामध्ये अगदीच घोर चुकी केली आहे. होय, झेल कोणाचा सोडलाय? करणचा झेल इथे मात्र मैदानामध्ये सुटलाय, परंतु शार्दूल जर आपण पाहिला तर स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि हा झेल सोडलाय, परंतु हे निश्चितच थोडस महाग ठरू शकेल की काय. करण एक जबरदस्त फलंदाज आहे. ओहो, जबरदस्त फटका, परंतु त्या फटक्यावरती पुन्हा एकदा बघा लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती जीवदान मिळालं आहे, ते म्हणजे करण याला. करण चुकी करताना पाहायला मिळाले. 2 चेंडूवरती जीवदान मिळालेलं आहे.
परंतु क्रिकेटमध्ये एकदा जर आपण पाहिलं तर जीवदान मिळाल्याच्या नंतर त्याला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यामध्ये नंतर गोलंदाजामध्ये असावी लागते. लगातारच्या 2 संध्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या, परंतु त्या दोन्ही संध्या गमावल्या आहेत. ओहो, पुन्हा एकदा हवेमध्ये झेल होईल की काय, परंतु लगातारचा तिसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलात तर या ठिकाणी झेल सुटलाय, तिसराही झेल सुटलाय. टोटल धावा जर आपण पाहिला तर पंच आमच्यापर्यंत टोटल धावा पोचवायच्या आहेत 3 धावा. ओके, तसेच प्रसन्नजी सुरेश पोलेकर यांकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. बघा मैदानामध्ये या ठिकाणी तन्मय 11 दिग्गी संघ चुकी करताना पाहायला मिळाले. बघा लगातारच्या 3 चेंडूवरती इथे मात्र चुकी घडताना पाहायला मिळाली आहे. 3 चेंडूवरती जीवदान मिळालं आहे. हे क्रिकेटमध्ये मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं असेल. ओहो, पुन्हा एकदा हवेमध्ये, परंतु इथे मात्र मिड ऑफ चा क्षेत्र निवडलंय. जर आपण पाहिला तर बघता बघता 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू या ठिकाणी येणे शिल्लक असणार आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहिला तर अरुष 11 हा संघ, ओहो, इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकाची सांगता झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीड अप घ्यायचं आहे, विनंती असेल तर मग 11 दिग्गी संघाला ठिकाणी अधिक वेळ आपण घ्यायचा नाही आहे, कारण पाणीचा पुरवठा मैदानामध्ये लगेच करायचा आहे. विनंती असेल या ठिकाणी आयोजकांना. निश्चितच एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित द्वारकानगर भंडारी चषक 2026 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवस या ठिकाणी ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन या ठिकाणी पोहोचलेली आहे. अर्थातच जर आपण ही स्पर्धा पाहिला तर RNP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या यूट्यूब वाहिनीवरती या ठिकाणी सर्व रसिक वर्गाचा अगदीच हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष या ठिकाणी स्वागत. तमाम मायबाप रसिक वर्गाचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी क्वालिफायसाठी हा दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याला मात्र अगदीच 364 दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि जो संघ विजय होईल त्याचं मात्र अस्तित्व या ठिकाणी स्पर्धेमध्ये कायम राहणार आहे. मैदानामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिला तर करण आणि यश ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. करण बघा, क्रिकेटमध्ये मी तर पहिल्यांदाच पाहिलंय लगातारच्या 3 चेंडूवरती 3 झेल सुटलेले आहेत. 3 मिळालेलं आहे करण याला, परंतु इथे मात्र त्याच संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु इथे मात्र शरीरावरती चेंडू आदळलाय. डॉट एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी थोडस बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. अर्थात गोलंदाजाला या ठिकाणी खुशखबर आहे. जर आपण फलंदाज इथे त्रिपाळीची बात केलं तर क्लीन बोल्ड जर आपण केला फलंदाजाला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे शुभम याला. या ठिकाणी गोलंदाजाला खुशखबर आहे शुभम याला. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फंबल पाहायला मिळाले. खुशखबर असणार आहे गोलंदाज शुभम याला. जर आपण क्लीन बोल्ड केलं फलंदाजाला तर
500 रुपयाचा कॅश प्राइज सोहम हातीसकर यांच्याकडून आपल्याला दिला जाईल. शुभम याला खुशखबर आहे. बघा 3 धावा या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. 3 धावाच्या मदतीने धावसंख्येस पुन्हा वाढ पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरसावली. धाव जर आपण पाहिला तर 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शुभम तयार. मागील सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली, कमालीची फलंदाजी राहिली. अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र गोशांगी क्षेत्र निवडलंय. एकच धाव, एकाच धावेवरती संकोच समाधान मानावं लागतोय. ते म्हणजे संघ आरुष 11 या संघाला. धावसंख्येत पुण्याच्या 1 ने वाढ. 19 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक जर आपण पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. परंतु या 3 चेंडू मध्ये किती धावा घेतल्या जातील? तिसरा षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, लगावलाय टोला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तैनात. किती धावा या ठिकाणी घेतल्या जातील? होय होय, इथे मात्र थोडेसे फंबल पाहायला मिळाले, परंतु याच्यामध्ये दुसरी धाव पूर्णत्वास आली असती की काय? थोडेसे फंबल पाहायला मिळाले. तर परंतु मैदानामध्ये अजिंक्य सारखा फलंदाज देखील येणं शिल्लक आहे. ओ हो, पुन्हा एकदा घोषांगी क्षेत्र निवडलं जात आहे. थोडेसे खराब फलंदाजी मैदानामध्ये या ठिकाणी म्हणावी लागेल. करण याच्याकडनं वारंवार सिंगल धावा या ठिकाणी घेतली जाते, परंतु इथे मात्र मोठे फटके येणे आवश्यक आहेत. तिसरा षटक या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील मार्गस्थ झालाय शुभम. ओहो, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज चांगला चेंडू होता. षटक समाप्त झालंय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावा झाल्या आहेत 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतोय, परंतु आरुष 11 संघ करण ज्यावेळेला फलंदाजीला गेला त्याहीच वेळेला अजिंक्यला फलंदाजीसाठी जाणं आवश्यक होतं. मोठमोठ्या फटक्यांसाठी या ठिकाणी ओळखलं जातं. अजिंक्य तोंडलेकर याला एक हार्ड हिटर फलंदाज आहे. कालच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी कमालीची फलंदाजी केली होती. लगातारच्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच. ओहो, इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र झेल टिपलाय. परंतु आता मात्र मैदानामध्ये अजिंक्य तोंडलेकर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. अजिंक्य तोंडलेकर कडे शेवटचे 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅच घेतल्या होत्या तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तैनात झालाय. ज्या वेळेला करण मैदानामध्ये गेला होता त्याच वेळेला अजिंक्यला जाणं महत्वाचं होतं, परंतु आता अजिंक्य गेलेत. 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये अजिंक्यला कारनामा करून दाखवावा लागेल. अजिंक्यला मात्र आपल्या खेळाची छाप सोडावी लागेल. निर्णायक सामना आता मात्र खेळाला कलाटणी द्यावी लागेल. त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी करावा लागेल, परंतु त्याच्याकडे ती क्षमता आहे. एक उंच असा खेळाडू आहे, जो तेवढी ताकद देखील या खेळाडूकडे आहे, परंतु मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, जाणला जातो अजिंक्य तोंडलेकर. सातत्यानं चिंचबादेवी बोर्ली संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत असतो, परंतु आता मात्र संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे मोठ्या फटक्यांची. अजिंक्य तोंडलेकर कडे 5 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, लगावलाय टोला, हवेमध्ये आहे. इथे मात्र श्वेत पुलेकर करणार नाही चुकी. टिपलाय अजिंक्य तोंडलेकरचा झेल. बॅक टू द डगआउट पाहायला मिळाला. बघा, मोठा फटका मारण्याचा निश्चय जरूर केला होता, परंतु अजून जर चेंडू असले निश्चितच थोडंसं सेट होऊन चांगली फलंदाजी केली असती अजिंक्य यानं. निश्चितच वनडाऊन साठी
जर आपण पाहिला तर अजिंक्यला गरजेचं होतं जाणं, परंतु थोडंसं या ठिकाणी कर्णधाराने रणनीती चेंज केल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर दोन फलंदाज थोडेसे धावसंख्या स्थिरावली, थोडीशी मंदावताना पाहायला मिळाली. चांगला चेंडू होता, चांगला फटका देखील होता, परंतु त्या ठिकाणी झेल टिपलाय. चांगला झेल श्वेत पुलेकर. ओहो, चकवलंय चकवलंय चकवलंय. बाईच्या रूपात एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी अपट्रॅकर चेंडू होता की काय, परंतु फलंदाज चुकी करताना पाहायला मिळतात. निर्णायक सामना आहे इथे, मात्र धावसंख्या तुम्हाला उभारावी लागणार आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा, पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलात तर त्याच्या पहिल्या षटकातील गणेश जामकर बाद झाल्याच्या नंतर संघाची परिस्थिती थोडीशी अकूट पाहायला मिळाली. पण आमच्याकडे वळत आहेत वाईट घोषित पंचाने या ठिकाणी केलेला आहे. चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बघत प्रेशर आले आहे गोलंदाजावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु जर मैदानामध्ये पाहिला तर धाव संख्येत बदल पाहायला मिळाला आहे. 24 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा. ओहो, पुन्हा चकवलंय. स्लोवर वर चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र एक मोठा फटका येणे या ठिकाणी गरजेचं आहे. काय घडील मैदानामध्ये डगा चिंतित आपल्याला पाहायला मिळते. ओहो, हवेमध्ये चेंडू झाला असता, परंतु इथे मात्र फंबल क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. काय घडेल मैदानामध्ये बघा, इथे मात्र फलंदाज बाद. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. धावसंख्येत वाढ 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आरुष 11 संघाला देखील करावी लागेल. होय, त्यांच्याकडे देखील त्या क्षमतेचे गोलंदाज आहेत. करण आहे, गणेश आहे, त्याच्यानंतर अजिंक्य तोंडलेकर आहे. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजी जर आपण पाहिला तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. विनंती असेल पुढील सामना असणार आहे पुढील सामना असणार आहे. विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई गावदेवी अदगाव विरुद्ध संघ असणार आहे श्रिया अँड साजिरी 11 गालसुरी काठी. नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार आई गावदेवी अदगाव, श्रिया अँड साजिरी 11 गालसुरी काठी संघ कर्णधार. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी लगेच पाठवायची आहे. विनंती असेल, पंचाने त्या ठिकाणी कॉल केलेला आहे, अधिक वेळ घ्यायचा नाही आहे. विनंती असेल या ठिकाणी दिघी संघ तन्मय 11 सलामीची जोडी लगेच मैदानाकडे तैनात करायची आहे. जिंकण्यासाठी अगदीच 24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता.
चला दीप्तेश पुसाळकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओम पोलेकर आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. गालसुरीकाठी संघ कर्णधार आणि गबदेवी हदगाव संघ कर्णधार नाणेफेक या ठिकाणी केली जाती आहे. चला विनंती असेल या ठिकाणी अगदीच नाणेफेकी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. विनंती असेल फर्स्ट हाफ मध्ये नाणेफेकी करणं गरजेचं आहे. चला पंच मॅच स्टार्ट करायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शार्दुल महाडिक आणि शुभम दोघांनी कमालीचा खेळ या ठिकाणी केलाय. प्रभावित केले सर्व प्रेक्षक वर्गाला. या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी केली जाते. वेदांत मांजरेकर यांच्या शुभाच्या ठिकाणी नाणेफेकी केली जाते आहे. टॉस विन गालसुरीगड या संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना खूप साऱ्या. विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच सामन्याला सुरुवात करायची आहे सर. विनंती असेल अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही. पुढील सामना त्याच्यानंतर सेमीफायनल फायनल देखील शिल्लक आहे. तन्मय 11 दिघी संघाला खुशखबर असेल. सामना जिंकला तर तुम्ही ज्या टी शर्ट घातला त्या टी शर्ट ज्याने स्पॉन्सर केलं सोहम हातीसकर याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. गणेश जावकर गोलंदाजीसाठी. ओ हो चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदीच चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू होता परंतु इथे मात्र धाबांचा श्री गणेश पाहायला मिळाला. एक चेंडू एक धावा या ठिकाणी पाहायला मिळते. अगदीच दोन्ही संघ या ठिकाणी जबरदस्त संघ म्हणून आपण पहिला तर चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये अरुष 11 संघानं केला होता. आजच्या दिवसामध्ये तन्मय दिघी संघानं चांगला खेळ केलाय. ओ हो कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. गणेश जावकर याच्यासाठी ओळखले जातात. इथे मात्र तुम्हाला डॉट चेंडू वारंवार फेकावे लागतील. मॅच मध्ये येण्यासाठी आता मात्र फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. दोन्ही फलंदाज जबरदस्त आहेत. चांगले गोलंदाज देखील आहेत परंतु इथे मात्र अरुष 11 संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. अजिंक्य असेल गणेश असेल. ओहो पुनर्शा डॉट चेंडू सामन्यामध्ये या ठिकाणी थोडीशी रंगतता वाढताना पाहायला मिळते. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. गणेश जावकर पुनर्शा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो हवेमध्ये उडवलाय. डाऊन दी ग्राउंड चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून फटका ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू झाले आहेत 4 चेंडू. धावसंख्या जर आपण पाहिला तर 5 धावा चेंडूंचा पुरवठा करायचा आहे मैदानामध्ये. नवीन चेंडू पहिल्या षटकामध्ये नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता परंतु प्रयत्न लाजबाब होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत गेले जरूर परंतु इथे मात्र 4 धावांसाठी चेंडू रवाना झाला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गणेश जामकर. आता मात्र या ठिकाणी डॉट चेंडू येते की काय पाहावं लागेल. ओहो पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. जबरदस्त फलंदाजी बघा. 2 चेंडू शांत होते त्याच्यानंतर जर आपण पाहिलात तर कमालीचा फटका. चेंडूचा पुरवठा मैदानामध्ये करायचा आहे. विनंती असेल आयोजक. सामना थांबलाय. चेंडूचा पुरवठा लगेच करायचा आहे. कमालीचा कमबॅक. धावसंख्येत वाढ 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभम काही थांबणाऱ्यातला नाही आहे. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिला तर दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा तयार गणेश जावकर. डॉट चेंडू येतोय की मोठा फटका पावन निर्णायक ठरणार आहे. शेवटचा चेंडू ओहो लगावला टोला ऑफच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या खाली, परंतु 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्येत पुण्याच्या वाढ पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर करण आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाला इथे मात्र खुशखबर आहे. करण याला जर आपण शार्दूल फलंदाज दोघांपैकी कोणत्याही फलंदाजाला क्लीन बोल्ड केला तर सोहम हातकर यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. करण आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. ओव्हर द विकेट मारा करेल शार्दूल ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ऍक्शन मध्ये मागील सामन्यामध्ये हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली होती. 15 चेंडू 56 धावांची खेळी. ओहो फुलटॉस चेंडू, परंतु इथे मात्र बिडॉनच्या दिशेने लगावला टोला, परंतु एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू आहे त्या ठिकाणी आता चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. सुवर्ण संधी असणार आहे. करण याच्याकडे धावसंख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो पुन्हा एकदा चेंडू जुना असो अथवा नवीन, परंतु काय कमालीचे एफर्ट्स दाखवले होते क्षेत्ररक्षकाने. कमालीचा एफर्ट्स होता, परंतु इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. कडक दमदार षटकार. चांगला खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला. सलामीची जोडी मैदानामध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. धावसंख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळाली. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगला खेळ करण. ओहो क्रिकेटचा शस्त्र आता मात्र बाहेर काढलाय. ब्लॉक लेनचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट पाहायला मिळालाय. फलंदाजाला खुशखबर. 3 चेंडू 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा इथे मात्र खेळाडूंवरती बक्षिसांची खैरत पाहायला मिळते. ज्या प्रकारे कॅश प्राइज या ठिकाणी लगावलं जाते त्याही प्रकारचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये सिद्ध केलं जाते. आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये देखील द्वारकानगर संघाच्या खेळाडूंनी काय कमालीचे एफर्ट्स दाखवले होते, परंतु पराभूत पत्करावा लागला. खेळामध्ये हार जीत असते. स्लोवर चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी डाऊन द ग्राउंड पाहतोय. मिड ऑनचं क्षेत्र निवडले, परंतु एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धावेच्या मदतीत धावसंख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळाली. एक 20 धावा. करण तसेच देवेंद्र पाटील यांच्याकडून 100 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. अजिंक्य आले आहेत गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाज आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. अजिंक्य तुंडलेकर वेग भन्नाट वेगाचा बेताज बादशाह आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने या ठिकाणी कालच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर लगातारच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता. तोच गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झालाय जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. फलंदाजीसाठी अजूनही सलामीची जोडी मैदानावरती तैनात आहे. अजिंक्य तुंडलेकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता कालच्या दिवसामध्ये. ओहो हवेमध्ये चेंडू आहे, झेल होईल का, परंतु धावा येत आहेत 6 षटकार. बघा या ठिकाणी संधी गमावली क्षेत्ररक्षकाने. झेल टिपला असता तर सामन्याला थोडीशी वेगळी कलाटणी आली असती. शुभम बाद झाल्याच्या नंतर थोडेसे प्रेशराईज पाहायला जरूर मिळाले असते, परंतु इथे मात्र
चुकी करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. एकच धावेची आवश्यकता. पुढील सामना असणार आहे. तयारीत राहायचा आहे. आई गावदेवी अदगाव सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाहायची आहे. श्रेय अँड साजिरे 11 गालसुरी काठी. आपण मात्र लगेच क्षेत्ररक्षणासाठी लगेच जायचं मैदानाकडे. अजिंक्य तोंडलेकर. ओहो खराब चेंडू आणि इथे मात्र सामना संपलाय. आणि या सामन्यामध्ये तन्मयी 11 दिघी हा संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे हार्दिक आभार. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. विनंती असेल कर्णधार शार्दूल आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज घ्यायचा आपल्या संघासाठी. आपण ज्या टी शर्ट या ठिकाणी घातलेला आहात त्या टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सर केल्या ते सोहमजी हातीसकर यांकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे संपूर्ण संघासाठी. तन्मयी 11 दिघी संघासाठी. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतो